चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. ओके, मेजरेशन या चॅप्टर मधला एक क्वेश्चन आहे. बहुत ही प्यारा क्वेश्चन आहे. काय म्हणताय पहा, व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड. कोणाची गोष्ट करत आपण? क्युबाइडची. ठीक आहे. तर क्युबाइड कसं असते बाबा, तुम्हाला माहिती आहे वीट राहते पहा, वीट. ठीक आहे, जस्ट लाईक युअर खोका. ठीक आहे, तर अशा टाईपचा क्युबाइड असते. ठीक आहे, हा क्युबाइड. तर व्ही बी याचा व्हॉल्यूम. ठीक आहे, तर पहिली गोष्ट व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड माहित तर पाहिजे. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड राहते लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. हे गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, व्हॉल्यूम दिला व्ही बी द व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड. ठीक आहे, अँड डायमेन्शन. आता डायमेन्शन चेक करा. डायमेन्शन म्हणजे काय माहिती आहे ना, लेंथ ब्रेथ अँड हाईट, दॅट इज अ डायमेन्शन. तर इथं पहा, लेंथ ए देऊन, ब्रेथ बी देऊन आणि हाईट सी देऊन. तर मग व्हॉल्यूम पहा इकडे काय चेंज होईल, ए इंटू बी इंटू सी. ठीक आहे, अरे हाच तर व्हॉल्यूम होईल. लेंथ जेव्हा ए आहे आणि ब्रेथ जेव्हा बी आहे आणि सी जेव्हा हाईट आहे. ठीक आहे, ओके. आणि काय म्हणतात आपण, एस इट्स सरफेस एरिया. आणि एस का कोणाचा, या क्युबाइडचा सरफेस एरिया. क्युबाइडचा व्हॉल्यूम आणि क्युबाइडचा सरफेस एरिया तो किती देऊ ना पहा, नाही. एस काय फक्त सरफेस एरिया मध्ये. तर फॉर्म्युला काय सरफेस एरियाचा, तर माझ्या मते 2LB प्लस BH प्लस LH हाच तर फॉर्म्युला सरफेस एरिया. ठीक आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे, आता पास सर टोटल पकडायचा की लॅटरल सरफेस एरिया, नाही. तो जेव्हा सरफेस एरिया मध्ये तर टोटलच पकडायचा. ठीक आहे, तर पहा काय होईल, 2LB प्लस BH प्लस LH. ठीक आहे, तर एस इज इक्वल टू चेक करा काय होईल, पण 2. लेंथ किती आहे या भाषेत, लेंथ आहे A आणि ब्रेथ किती आहे B. ओके, त्यानंतर चेक करा ब्रेथ किती आहे B आणि H किती आहे C. समज मेरे. ठीक आहे, मी काय म्हणतो समज, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट आणि प्लस पुन्हा लेंथ म्हणजे A आणि इंटू हाईट म्हणजे हा. ठीक आहे, म्हणजे हा सरफेस एरिया. कशावरून माहित झाला, कारण आपल्याला लेंथ ब्रेथ अँड हाईट दिली होती ना, त्याच्यावर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, पुढच्या ह्याचा म्हणणार का, जर असं असेल तर देन प्रूव्ह दॅट 1/v इज इक्वल टू 2/s. एस म्हणजे सरफेस एरिया आणि v म्हणजे व्हॉल्यूम. तर 1/व्हॉल्यूम हा 2/s 1/a प्लस 1/b प्लस 1/c च्या बरोबर राहते, शो करायचं. ठीक आहे, ते काम करतो मी. हा 1/v घेऊन तर काही फायदा नाही. मी एक काम करतो, दुसऱ्या पद्धतीने प्रूव्ह करतो पहा. म्हणजे पहा, प्रूव्ह करण्याच्या 2 पद्धती आहे. ठीक आहे, या 3ही पद्धती आहे. ठीक आहे, तर पहिली पद्धती LHS इज इक्वल टू LHS घेतो, RHS काढतो, किंवा RHS घेऊन LHS काढता येते. तर मी काय करतो पहा, पहिले RHS घेता. ठीक आहे, RHS घेऊन प्रूव्ह करणे बहुत सोपा जाईल पहा. 2/s. ओके, तर पहिलं एक काम करतो, पहिलं हा लिहायचा. पहिलं येथे जे भाषणबाजी आहे ते लिहिता पहा, ऐका. ओके, काय म्हणताय पहा, लेट व्ही बी द, जे भाषण आहे तिथे लिहायला लागेल ना, व्ही बी द व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड. ठीक आहे, विथ डायमेन्शन किती आहे, विथ डायमेन्शन दिला किती आहे पहा, A इंटू B इंटू C, लेंथ ब्रेथ अँड हाईट. तर मग मला सांगा V इज इक्वल टू काय होईल बाबा, V इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. येतच काढलं, ध्यान से. ठीक आहे, पण सर मला 1/v पाहिजे. ते काम करतो, रेसिप्रोकल. माहित आहे ना, म्हणजे याचे पाय वरती डोका खाली, इकडे याचे पाय वरती ना डोका खाली ना. अरे जेव्हा काही नसते म्हणजे 1 नसते का बाबा. ओके, ठीक आहे, तर उलटा होईल ना. म्हणजे याचा काय करता आपण, 1/v इज इक्वल टू 1/a क्रॉस b म्हणजे A इंटू B इंटू C. असं काम सर 1/v केलं, कारण इथं तसाच दिसत आहे नजारा, तर मी नजारा असंच पाहिजे ना. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, त्यानंतर काय म्हणेल पहा, एस बी द सरफेस एरिया ऑफ क्युबाइड. ओके, असं कोण म्हणताय क्वेश्चन मध्ये. तर एस इज इक्वल टू घुसाडून द्या जे काढलं. ठीक आहे, तर एस इज इक्वल टू काय, इथं तर काढलो ना, काय पण 2AB प्लस BC प्लस AC. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता हाई 1/s पाहिजे का, बरं राहील. ठीक आहे, ओके, 2/s आहे, ते याला राहून द्या. ठीक आहे, आता एक काम करता RHS घेता. ठीक आहे, RHS इज इक्वल टू LHS सांगतो. RHS काय पहा, 2/s आणि 1/a प्लस 1/b प्लस 1/c घेतलं. ठीक आहे, आता जर मी याला 1/v च्या भाषेत जर आणलो ना, याला जर 1/v आणलो तर विषय क्लोज. ठीक आहे, मी एक काम करतो, हावाला पाठ राहू देतो, इकडचा मिटवतो. ठीक आहे, कारण हावाला पाठ राहू देणे आवश्यक आहे. ठीक आहे, म्हटलं. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पहा. ठीक आहे, RHS घेतलं होतं. आता एक काम करता, 2/s जो का तो ठेवा. म्हटलं नाही, परंतु मी थोडा खाली घेतो, 2/s जो का तो ठेवा. ठीक आहे, आता इकडे पहा, हे बहुत महत्वाची गोष्ट इथं समजा बरं. ठीक आहे,
बहुत ही प्यारी गोष्ट आहे. ठीक आहे, हे समजण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहित आहे. पहा इकडे ऐका, इकडे ऐका, हे बहुत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जसं 1/4 चेक करा, 1/3 आहे प्लस 1/2 असेल तर याचा एलसीएम कसा आणू शकतो माहिती आहे. इकडे पहा, एलसीएम आणण्याचे म्हणजे कसं, यायचा एलसीएम 4 3 जा 12, 10 2 जा 24 एवढ्याच आहे, 24 येते. पण सर याचा 12 येऊ शकते. ठीक आहे, पण सध्या पहा ना, आपल्याला काय करायचं, मॅथमॅटिकली सांगा तर काय करा की 4 जसा आहे तसा ठेवा आणि तुम्ही काय करा, या 1 सोबत 3 and 2 ले मल्टिप्लाय करा. ठीक आहे, म्हणजे सीधी बात समजा की हा 4 ले सोडून दोघाले मल्टिप्लाय करा. इथं जर 3 राहील ना तर 3 ले सोडून दोघाले मल्टिप्लाय करा. इथं जर 2 राहील ना तर 2 ले सोडून दोघाले मल्टिप्लाय करा. ठीक आहे, याचा अर्थ पहा, मी सांगत का, इकडे ऐका. इथं का की 2/8 झाला. आता पहा बी इंटू सी, बी इंटू सी म्हणजे बी इंटू सी प्लस इसको छोड़ दो ए इंटू सी, ए इंटू सी. ठीक आहे, म्हणजे बी सी माना, ए ती माना ए सी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे, ए सी. त्यानंतर सी ले सोडा ए बी. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय एवढ्याचा बाप ए बी सी तिघाचा मल्टिप्लाय. ठीक आहे, म्हणजे ए इंटू बी इंटू सी. बहुत ही बढिया. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता मला एक गोष्ट सांगून द्या. ठीक आहे, हे समजलं ना तुम्हाला. ठीक आहे, एलसीएम सेंड केलं बरं. ठीक आहे, इथपर्यंत तर क्लिअर आहे. आता का होईल पहा, मी काय करता की वरचा जो पार्ट आहे 2 यासोबत मल्टिप्लाय करता, बी सी प्लस ए सी प्लस ए बी. ठीक आहे, हा जो वरचा 2 आहे ना, हा दिसता एवढा पार्ट मल्टिप्लाय म्हणजे आता सेपरेटली मल्टिप्लाय केलं 2 आणि डिवायडेड बाय एस डिवायडेड बाय ए बी सी, एस इंटू ए बी सी. बहुत ही बढिया. ठीक आहे, असं मी लिहिलं. कहाणी समजलं. ठीक आहे, कहाणी समजत आहे ना. ठीक आहे, आता ऐका का हो की सर 2 इंटू बी सी प्लस ए सी प्लस ए बी असा नजारा इथं दिसत आहे. 2 इंटू बी सी प्लस ए सी प्लस ए बी. ठीक आहे, म्हणजे सर हा म्हणजे ते एस. ठीक आहे, वाटल्यास इक्वेशन 1 द्या. ठीक आहे, पटलं ना. तर काय होईल पाहिजे, तर याचा अर्थ एस होते, याचा अर्थ एस होते. ठीक आहे, दिसताय ना, चेक करा, एस आणि डिवायडेड बाय एस आणि ए बी सी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता काय होईल पहा, एस एस उडल तर 1/ABC. ठीक आहे, 1/ABC होईल ना, 1/ABC आणि चेक करा, चेक करा. ठीक आहे, 1/ABC म्हणजे काय होते, अरे सर 1/ABC म्हणजे तेच तर बे 1/B. हो नाईस. ठीक आहे, पहा ना, 1/ABC म्हणजेच 1/B म्हणजे शो झाला सर का की RHS इज इक्वल टू LHS आणि आपला आन्सर खतम. ठीक आहे, हा क्वेश्चन 4 मार्काला विचारते मेरे अजीज दोस्त. ठीक आहे, बिलकुल चोलर क्वेश्चन होता बरं, काही दम नाही. ठीक आहे, तर मेरे अजीज दोस्त समजला असं. ओके, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.